हॅलो एव्हरीवन, तुमच्या सर्वांचे आस्वाद रेसिपीजमध्ये मी अमृता पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण खूप सुंदर अशी झणझणीत अशी मुळ्याची चटणी बघणार आहोत। तेही अगदी 5 मिनिटात होते, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। ही चटणी एकदा तरी करून बघा आणि जेव्हा तुम्ही बनवाल ती कशी जमली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये 2 चमचे आपण तेल घालून घेणार आहोत। अगदी इन्स्टंट अशी ही चटणी आहे आणि मुळा हा या दिवसामध्ये थंडीमध्ये आपल्याला मार्केटमध्ये अतिशय जास्त प्रमाणात दिसतो, तर तुम्ही मुळा अशा पद्धतीने नक्कीच खाऊ शकता। याची चटणी नक्कीच बनवू शकता। इथे मी 2 टोमॅटो घेतलेले आहेत। एका टोमॅटोचे 4 फोडी करून मी यामध्ये घातलेले आहेत। त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या जास्त तिखटवाले मी घेतलेले आहेत। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कमी तिखट मिरच्याही वापरू शकता। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। झाकण घालून साधारण आपण 3 ते 4 मिनिटं ठेवणार आहोत, जोपर्यंत हे टोमॅटो छान मऊ होत नाही तोपर्यंत आपण वाफ देणार आहोत। अगदी त्याचं साल निघायला लागलं की आपण गॅस बंद करणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता हलकेसे मऊ झालेले आहेत। परत एकदा आपण 2 मिनिटं झाकण घालून ठेवूयात आणि गॅसची फ्लेम मी इथे लो ठेवलेली आहे। 2 मिनिटांनंतर आपण इथे बघू शकता टोमॅटो छान मऊ झालेले आहेत, त्याची सालही सेपरेट व्हायला सुरुवात झालेली आहे। आता हे टोमॅटोज आपण थंड करून घेऊयात आणि त्याची सर्व सालं काढून घेणार आहोत। अतिशय झटपट होणारी ही चटणी आहे। आता टोमॅटो जोपर्यंत थंड होतात तोपर्यंत मुळा आपण अशा पद्धतीने चॉपरमध्ये घेणार आहोत। एक मुळा मी इथे घेतलेला आहे। मुळातच तिखट असतो, त्यामुळे आपण इथे एकाच मुळ्याचा वापर करणार आहोत चॉपरमध्ये। अशा पद्धतीने आपण मुळा बारीक करून घेणार आहोत। तुम्ही इथे बघू शकता मुळा आपला बारीक झालेला आहे। तुम्ही अजून बारीक करू शकता, पण आपण टोमॅटो आणि मिरची सगळं साहित्य घातल्यानंतर परत एकदा फिरवणार आहोत, त्यामुळे मुळा अजून बारीक होणार आहे। आता यामध्ये आपण शिजवलेला टोमॅटो, मिरची आणि लसूणही यामध्ये घालून घेणार आहोत आणि परत एकदा आपण बारीक करून घेणार आहोत। अतिशय झटपट होते ही चटणी आणि मला तर फार आवडलेली आहे। तुम्ही ही नक्की करून बघा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल, सर्वात पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय तर रिक्वेस्ट आहे जरूर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा। सर्व साहित्य आपण या ग्राइंडरमध्ये घेणार आहोत। सर्व साहित्य घेतलेलं आहे। चवीनुसार आपण यामध्ये मीठ ॲड करणार आहोत आणि दॅट्स इट। एवढंच साहित्य यामध्ये लागतं आणि आपण चॉपरला परत एकदा फिरवून घेणार आहोत। मस्तपैकी ही चटणी बनते, जरूर ट्राय करून बघा। ही चटणी तुम्ही कोणत्याही पराठ्याबरोबर किंवा नुसती चपाती बरोबर सुद्धा याचा आस्वाद घेऊ शकता। आता तुम्हाला मी दाखवते, खूपच छान झालेली आहे। आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालून घेणार आहोत आणि ही चटणी इथे तयार आहे सर्व करण्यासाठी आणि खाण्यासाठी। अगदी झटपट 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे। आहा, खूपच छान दिसतीये। याचा आस्वाद मी घेणार आहे, तुम्ही ही जरूर घ्या। आता आपण सर्व करून घेऊयात। मस्त अशी ही चटणी तयार आहे। थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। परत एकदा भेटूया तशीच एक छान रेसिपी घेऊन।